तर आज आपल्याला करायचं आहे शेवयांचा उपमा। तर इथे मी पाहू शकता गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत आणि बारीक अशा शेवया आहेत, पाहू शकता। या मशीनवरून करून आणलेले शेवया आहेत आणि शेवयांचा उपमा देखील खूप छान होतो। गुळाच्या शेवया तर नेहमीच खातो, परंतु लहान भुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा शेवयाचा उपमा हा आपण देऊ शकतो। तर चला तयारी करूया। आपण गॅस चालू करूया आणि पाणी ठेवायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, अगदी किंचित तेल टाकायचं आहे, अर्धा चमचा। आता पाण्याला उकळी देखील आलेली आहे। आता त्यामध्ये आपण शेवया टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि शेवया ह्या पटकन शिजल्या जातात आणि आपण जे तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे एकमेकांना चिटकणार नाहीत। त्याच्यामुळे आपण तेलाचा वापर इथे केलेला आहे आणि तेल अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आहे, जास्तीचं तेल पण वापरायचं नाहीये आणि आपल्याला जास्त पण असा गाळ करायचा नाही, एकदम हाताला अशा चिमटल्या गेल्या की आपण लगेच काढून घ्यायचे आहेत। पाहू शकता छानपैकी उकळी आलेली आहे आणि 1-2 मिनिटच शिजून द्यायचे आहेत, जास्त पण आपल्याला गाळ करायचा नाहीये। आता ह्या शेवया आपण काढून घेऊया। पुरणाची चाळण आहे आणि खाली एक वाटी ठेवलेली आहे। तर ह्या शेवया ज्या आहेत आपण त्या गाळून घेणार आहोत आणि यावरती आपल्याला थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे, म्हणजे एकमेकांना ह्या चिटकणार नाहीत। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे निथळल्या जातील ह्या। आणि पाहू शकता हे पाणी, तर या पाण्याचा वापर तुम्ही भाजीमध्ये देखील वापरू शकता, कारण आपण यामध्ये तेल टाकलेले आहे आणि शेवयाचं पाणी हे पौष्टिक असतं। तर आपण इथे 3 कांदे घेतलेले आहेत आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, मिरच्या देखील आपण बारीक कट करून घेऊया। मुलांच्या डब्यासाठी देणार असन तर मोठ्या मोठ्या मिरच्या कट करायच्या, म्हणजे अशा लांबट आकारामध्ये कट करायच्या, म्हणजे एका मिरचीचे 2 भाग करायचे, जेणेकरून मुलांना मिरची ही काढता येईल। आणि जर मोठ्या माणसांसाठी करणार असेल तर बारीक बारीक मिरची चालू शकते। आता आपण कांदा कट करून घेऊया, कांदा देखील आपल्याला बारीकच कट करून घ्यायचा आहे। पाहू शकता आपला कांदा आणि मिरची इथे चिरून झालेला आहे। पुन्हा आपण गॅस चालू केला आहे। आता यामध्ये आपण तेल टाकूया। आता तेल छान गरम होऊन द्यायचं आहे। आता तेलामध्ये आपण शेंगदाणे थोडेसे तळून घेऊया, म्हणजे उपम्यामध्ये तळलेले शेंगदाणे हे छान लागतात खायला। शेंगदाणे आता काढून घेऊया। आपल्याला मोहरी टाकायची आहे, थोडीशी जिरी, ही मिरची घेतली ती आपण ती टाकायची आहे, कांदा, मस्तपैकी खमंग अशी फोडणी झाली आहे। आपण परतून घेऊया। खमंग अशी फोडणी झाली की उपमा देखील चवीला छान लागतो। 1-2 मिनिटं कांदा आपण परतून घेऊया, जास्त काळपट कांदा आपल्याला करायचा नाहीये, हलका गुलाबी रंग येईपर्यंतच आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे। तर पाहू शकता कांदा छानपैकी परतला आहे। आता यामध्ये आपण ओला वाटाणा घेतलेला आहे, तो देखील यामध्ये टाकला आहे। तर पुन्हा आपण 2 मिनिटं परतून घेऊया। कढीपत्ता टाकूया, कढीपत्त्याचा सुवास खूप छान येत आहे, गावरान कढीपत्ता आहे त्याच्यामुळे खूप छान वास येत आहे। ओला वाटाणा असल्यामुळे लगेच नरम होतो। तर पाहू शकता अशा प्रकारे आपण परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया, जास्ती पण हळदीचा वापर करायचा नाही आपल्याला, थोडीशीच हळद आपण यामध्ये टाकलेली आहे। तर यामध्ये मी थोडंसं आधीच मीठ टाकत आहे, म्हणजे मसाल्याला छान मीठ लागलं जाईल, कारण आपल्याला शेवया ह्या हलक्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणून आधीच थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे। पाहू शकता मस्तपैकी हलक्या अशा शेवया आहेत, सुटसुटीत अशा शेवया झालेल्या आहेत, जेणे आपण तेल टाकलं होतं अर्धा चमचा, त्याच्यामुळे मस्तपैकी सुटसुटीत अशा शेवया होतात, अजिबात चिटकत नाही। तर अशाच प्रकारे आपल्याला शेवया ह्या उकडून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण सर्व शेवया टाकून घेऊया। आता वरून आपण थोडंसं मीठ टाकूया, आधी मीठ टाकलेलंच आहे आणि हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचे आहेत।
पाहू शकता अशा हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता आपण जे तळलेले शेंगदाणे आहेत ते टाकूया. आणि हलकंसं परतून घेऊया. तर माझ्या चॅनलवरती नवीन असणाऱ्या सर्व ताईंना व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच असा शेवयाचा उपमा करून पहा, खूप छान होतं चवीला. तर छोट्या भुकेसाठी अगदी 2 मिनिटांमध्येच तयार होतो. तर पाहू शकता मस्तपैकी आपला शेवयाचा उपमा इथे झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच असा शेवयाचा उपमा करून पहा.